हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। 78,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गिरणा धरणही 95% भरलंय। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगावात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात सुरू असलेल्या दमदार पावसानं जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात असलेल्या तापी नदीवरील हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढलेली आहे। हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। त्यातून 78,823 इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर अर्ध्या जळगाव जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणातील जलसाठा हा तब्बल 95% पोहोचलेला आहे। त्यामुळे अर्धा जळगाव जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाला आता मोठा दिलासा मिळतोय। गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे वरच्या धरणांमधून येणारा विसर्ग कायम असल्याने गिरणा धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होती। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडून। जुगल, खरं तर हतनूरसह गिरणा धरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। धरणं भरलेली आहेत या ठिकाणी, त्यामुळे जळगावकरांना कुठेतरी आता दिलासा मिळतोय का, असा सवाल आहे। नक्कीच जळगाव जिल्ह्यात या ठिकाणी काल रात्रीपासून धुवाधार पावसाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे 36 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे गिरणा धरण ही जीवनवाहिनी म्हटली जाते जळगाव जिल्ह्याची। गिरणा धरणा क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे गिरणा धरण हे 95% या ठिकाणी भरलेला आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा होती, खरीप हंगामाची चिंता होती, मात्र कुठेतरी दमदार पावसामुळे या ठिकाणी शेतकरी राजांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। जळगाव जिल्ह्यातील जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्या जोरदार पावसामुळे कुठेतरी सुटलेला दिसतो आहे। हतनूर धरणाचे 36 तर गिरणा धरण जवळपास 95% या ठिकाणी भरलेले आहे आणि काल रात्रीपासूनच जळगाव जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस हा बरसत आहे। जळगाव जिल्ह्याला 2 दिवसाचा रेड अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आला असून जिल्हा प्रशासनातर्फे या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आहे की नागरिकांनी कुणीही नदी नालेकाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आहे। सुद्धा जळगावचे जिल्हाधिकारी रोहन गुगे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेताना दिसून येत आहे। अगदी जुगल, नेमका किती मिलीमीटर पावसाची नोंद आता जळगाव जिल्ह्यात झालेली आहे आणि पुढील प्रशासनाचे आदेश काय देण्यात आलेत? नक्कीच अधिकृत आकडेवारी अद्याप प्रशासनातर्फे कुठलीही प्राप्त झाली नाही, मात्र काल रात्रीपासूनच जळगाव जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस हा सुरू आहे। प्रशासनाच्या वतीने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना ही जळगाव जिल्ह्यामध्ये करण्यात आली असून स्वतः जिल्हाधिकारी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन जे अधिकारी यांना सूचना देताना दिसत आहे। पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय खबरदारी घ्यावी अशा सूचना जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे आणि नागरिकांना यावेळी आवाहन करण्यात आलेलं आहे। अगदीच जुगल, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।